लोगोस मिनिस्ट्री चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि संदेशाचे नोटिफिकेशन व आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, व्हॉट मेक्स लॉर्ड जीसस क्राइस्ट द मोस्ट युनिक पर्सन। प्रभू येशू ख्रिस्ताला अशी कोणती गोष्ट जी सर्वाधिक वेगळे ठरविते, या विषयाकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। हा विषय फारच महत्त्वाचा विषय आहे। अर्थात आज जगभरामध्ये आम्ही पाहत आहोत की असंख्य लोक जे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाहीत, त्यांना असं वाटते की येशू ख्रिस्त कोणीतरी इतिहासातील थोर व्यक्ती आणि या जगात कोणी मनुष्य जसे होऊन गेले त्यापैकी कोणीतरी एक असावा। परंतु प्रभू येशू ख्रिस्त नक्की कोण आहे, त्याने आम्हा मानव जातीसाठी काय केले, ही गोष्ट समजणे ओळखणे अतिशय गरजेचे आहे। मला आशा आहे की आजचा हा संदेश नक्कीच तुम्हाला आशीर्वादित करेल। म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। देवाची इच्छा आहे की आम्ही प्रभू येशूला त्याच्या सर्व आश्चर्यासह पहावी। म्हणून मी काही शास्त्रलेखांतील बायबलमधील काही वचनांतून आपणापुढे एक एक घटक थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। बायबलच्या पुस्तकांतील नवीन कराराची पुस्तके मत्य, मार्क, लूक आणि योहान या शुभवर्तमानात प्रभू येशूचे आत्मचरित्र पूर्णतः आम्हाला आढळते। अर्थात संपूर्ण बायबल म्हणजे जुना करार व नवा करार हे प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे। बायबलचा केंद्रबिंदूच प्रभू येशू ख्रिस्त आहे। योहान शुभवर्तमान पहिला अध्याय 10वे वचन म्हणते, तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही। अर्थात या ठिकाणी येशू ख्रिस्ताची ओळख देण्यात येत आहे आणि वचन स्पष्ट शिकवित आहे की हे जग जे निर्माण केले गेले हे येशू ख्रिस्ताद्वारेच। तो जगात मानव बनून आला पण त्याला कोणीच ओळखले नाही। योहान शुभवर्तमान पहिला अध्याय 1 आणि 2 वचन, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता। तोच प्रारंभी देवासह होता। सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही। अर्थात येशू ख्रिस्त हा तो शब्द आहे ज्याला ग्रीक भाषेत लोगोस म्हटलेला आहे। तो शब्द म्हणजे लोगोस हा देवासह होता। अर्थात देव जो आत्मा त्यांतून हा आला होता, हा शब्द स्वरूप होता। देव हा दृश्य होता परंतु हा सदृश्य स्वरूप होता। बायबलचा देव हा एकच देव आहे आणि देवाने आपल्या स्वतःला एका वेगळ्या स्वरूपात आणले। तेव्हा देवाला पिता आणि पुत्र या दोन संज्ञा प्राप्त झाल्या। लक्षात घ्या, हे दोन वेगवेगळे व्यक्ती नसून एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या स्वरूपात। तोच देव मानव बनला। तो देव ज्याने पाहिले की मनुष्याला पापातनं वाचविण्यासाठी मुक्तिदात्याची गरज आहे आणि म्हणून त्या देवाने मानव स्वरूप धारण केले आणि या जगामध्ये तो मानव बनून आला। मरियेच्या उदरात आपल्या स्वतःला त्याने प्रकट केले। लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि याच्या 35 वचनात वचन म्हणते, देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल। या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील। येशू ख्रिस्ताचा जन्म अशा पद्धतीने झालेला आहे आणि म्हणून येशू ख्रिस्ताला परात्पराचा पुत्र म्हणण्यात आले। परात्पर म्हणजे देवाचा पुत्र। अर्थात येशू ख्रिस्ताचा जन्म स्त्री पुरुष मिलनांतून झालेला नव्हता, पवित्र आत्म्यापासून त्याचा जन्म झाला। मत्ती शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि याचं वचन 20 मध्ये आम्ही पाहत आहोत की योसेफ आणि त्याला देवाने हे कळविले स्वप्नामध्ये की मरियेच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे। असा जन्म या मानव इतिहासात मानव जातीत कोणाचाही झालेला नाही। हे येशू ख्रिस्ताचं पहिलं वैशिष्ट्य आहे।
येशू हे नाव जे होते, हे येशू जन्मण्या अगोदर गॅब्रिएल देवदूताद्वारे मरियेला कळविण्यात आले होते की तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून उद्धारेल. हा येशूच्या नावाचा अर्थ आहे. मत्ती याच्या पहिल्या अध्यायात आम्ही पाहतो की योसेफला देवाने स्वप्नामध्ये दर्शन देऊन येशूचं नाव कळविले, जो इमॅन्युएल म्हणजे आम्हा बरोबर देव. फिलिप्पिकरास पत्र याचा 2 अध्याय 6 वचनापासून मी वाचत आहे. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. अर्थात येशू ख्रिस्त. लक्षात घ्या, तो देव होता, पण त्याने देव बनून राहणे लाभ मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. लक्षात घ्या, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. ही गोष्ट येशू ख्रिस्ताविषयी आम्हाला साक्ष देते. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. या विश्वातला सुप्रीम अथॉरिटी तो होता, आणि तरीही तो आमच्यासारखा पापाधीन मनुष्यांच्या राज्यात तो जन्मला. लक्षात घ्या, येतपर्यंत त्याने आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. पण देव जो आत्मा हा मानव शरीरात आला, तो पाप रहित होता, कारण पाप आमच्या रक्तात वास करते, आणि येशूच्या ठाई जे रक्त होते त्यात पाप नव्हते, म्हणून ते संपूर्ण मानव जातीचा उद्धार करू शकणारे होते. म्हणूनच येशू ख्रिस्ताला काल्वरीवर, त्या क्रुसावर मरण पावावे लागले. त्याचे रक्त मानव जातीच्या पापांसाठी प्रायश्चित्त म्हणून बलिदान करावे लागले. यशाचं 53 अध्याय याचं 1 ते 3 वचन मी वाचत आहे. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? प्रश्न आहे. कारण तो त्यास पुढे रोप्यासारखा वृक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला. अर्थात हे येशू ख्रिस्ताविषयी भविष्यवाणी यशायाने 700 वर्षापूर्वी दिली होती. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. अर्थात देव मानव बनला तेव्हा त्याने आपल्या स्वतःला सुंदर अशा शरीरात प्रकट केले नाही, पण त्याने आपलं सौंदर्य आम्हाला देऊन त्याने आम्हा मनुष्यांसाठी कुरूपता धारण केली. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. येशू ख्रिस्त या जगात जेव्हा येईल तेव्हा काय परिस्थिती होईल, लोक त्याला कसे हाताळतील, याविषयी हे भविष्यवाणी होती, आणि येशू ख्रिस्ताला कोणीच स्वीकारले नाही. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आंधळ्यांना त्याने बरे केले, डोळे दिले, लंगड्यांना पाय दिले, मेलेल्याला जिवंत केले, आजाऱ्यांना बरे केले, भूतग्रस्तांना रोगमुक्त केले. अर्थात अनेक जण सैतानाच्या बंधनामध्ये होते, जोखड होती, त्यांतून त्यांना सोडविले. अंधारांतून काढून त्यांना प्रकाशात आणण्याचं काम प्रभू येशूने केले. अर्थात ही प्रभू येशू ख्रिस्ताची सेवकाई होती. शारीरिक आरोग्य तर दिले, परंतु आपले सत्य वचन तो लोकांना कळवित होता. आणि निवडलेले जे लोक होते, ज्यांनी हे सत्य ग्रहण केले, त्या सत्याच्या द्वारे त्यांचा आत्म्याचा उद्धार झाला. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जबरदस्त सामर्थ्य वास करीत होते. यावरून आम्हाला प्रत्यय येतो की येशू ख्रिस्तामध्ये स्वतः देव वास करीत होता. येशू ख्रिस्तामध्ये अपरंपार प्रेम भरलेले आहे. त्याला प्रत्येक मनुष्यांसाठी फार कळवळा येत होता, ह्यासाठी की मनुष्य सैतानी बंधनांतून सुटावा, पापाच्या दास्यातनं मुक्त व्हावा, ही त्याची इच्छा होती. प्रभू येशू ख्रिस्त दुष्ट आत्म्याला दटावित होता आणि मनुष्यांतून हाकलून लावत होता, मनुष्यांना रोगमुक्त करीत होता. कारण रोगाचे मूळ कारण पाप होते, आणि पापामुळे दुष्ट दुरात्म्यांना मनुष्यांवर सत्ता होती, ज्याद्वारे मनुष्यांना ते त्रास देत होते, शारीरिक, मानसिक, आत्मिक. मार्क 9 अध्यायामध्ये 25 वचनापासून आम्ही पाहतो की येशूने पाहिले की समुदाय मिळून धावत येत आहे, तेव्हा त्याने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले. तो त्याला म्हणाला, अरे मुख्या व बहिरे आत्म्या, मी तुला आज्ञा करीतो, तू याच्यातून निघ व पुन्हा कधी याच्यात शिरू नको. येशूने असं बोलताच काय झालेलं आहे पहा. 26 वचन म्हणते, तेव्हा तो ओरडून व त्याला फार पिळून बाहेर निघाला. मग तो मुलगा मेल्यासारखा झाला,
तो इतका की तो मेलाच असे पुष्कळ जण म्हणू लागले. दुरात्म्याने त्या व्यक्तीला पिळून काढले होते, पण येशूने त्याचा हात धरून त्याला उठवले व तो उभा राहिला. प्रियजन हो, अद्भुत कार्य येशूने केले. येशूला दुरात्म्यांच्या शक्तीवर अधिकार आहे. अर्थात मनुष्य येशूला ओळखत नव्हते, पण दुरात्मे येशूला ओळखत होते आणि त्यांनी म्हटले की तू एवढ्या लवकर का आलास? आम्हाला अधोकोपात जाऊ देऊ नकोस. देवाचा पवित्र तो तूच आहेस. अर्थात मनुष्य येशूला ओळखत नाही, परंतु भूते, दुरात्मे येशूला ओळखत होते. रंगे हात पापामध्ये पकडलेल्या एका व्यभिचारी स्त्रीला दगडांनी ठेचण्यासाठी एक धार्मिक समूह आला होता. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बोलण्याद्वारे त्यांचे डोळे उघडले आणि एक फार महत्वाचा धडा ते शिकून गेले आणि त्या पापी स्त्रीला दंडांतून प्रभूने मुक्त केले आणि तिच्या पापांचीही क्षमा केली. अर्थात येशू ख्रिस्ताला मनुष्यांच्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. या विश्वात असा कोणी व्यक्ती अस्तित्वात नाही जो मनुष्यांना त्यांच्या पापांची क्षमा करेल. त्या व्यभिचारी स्त्रीला जीवनाचा एक अद्भुत मार्ग दिला आणि नवीन जीवनाला तिची सुरुवात झाली. हे प्रभू येशूने केले. प्रभू येशू ख्रिस्ताने या जगात एवढी महत्कृत्य केली. योहान शुभवर्तमान 21 अध्याय 25 वचन त्याची साक्ष देते. येशूने केलेली दुसरी ही पुष्कळ कृत्ये आहेत. ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात मावणार नाहीत असे मला वाटते. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने पुष्कळ महत्कृत्य केली, अनेक चमत्कार केले. अर्थात येशूने कोणाकडूनही कधीच पैसे आकारले नाहीत. त्याने आरोग्य दान फुकट दिले. प्रभू येशू ख्रिस्त केवळ एकमेव व्यक्ती आहे या जगात ज्याने म्हटले, मी स्वर्गातनं उतरलेली जिवंत भाकर आहे. जो ती भाकर खाईल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. असे वाक्य कोणीही कधीच म्हटले नव्हते. प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव व्यक्ती आहे ज्याने म्हटले, मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि मेंढपाळ त्यांच्यासाठी आपला प्राण देतो आणि त्यांना सार्वकालिक जीवन देतो. येशू ख्रिस्तानेच हे म्हटले की मीच जगाचा प्रकाश आहे. असे वाक्य आजपर्यंत कोणी कधी म्हटले नव्हते. प्रभू येशू ख्रिस्तानेच म्हटले, मीच जीवनाचे जल आहे. जो कोणी हे जल पिईल त्याला कदापि तहान लागणार नाही. प्रभू येशू ख्रिस्तानेच असे म्हटले की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास करीतो तो कदापि मरणार नाही आणि कोणी मेला असेल तर तो जिवंत होईल. असे वाक्य, असे शब्द आजपर्यंत मानव जातीत कोणीही कधीही म्हटले नव्हते. येशू ख्रिस्त हा एकमेव व्यक्ती होता ज्याने म्हटले, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. पित्याजवळ जायचे असेल तर माझ्याकडे आल्याशिवाय कोणीही पित्याकडे जाऊ शकणार नाही. तो एकच मार्ग आहे स्वर्गीय पित्याकडे जाण्याचा. यशया 53 अध्याय 4 आणि 5 वचन अद्भुत गोष्ट सांगते. खरोखर आमचे व्याधी, आता आमचे म्हणजे कोणाचे? अखिल मानव जातीचे. लक्षात घ्या. आणि या गोष्टीवर जे विश्वास करीतात ना त्यांनाच दैवी आरोग्य देवाकडून मिळते. आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले. बघा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आमचे क्लेश त्याने वाहिले. आमच्या मनाला, शरीराला जे क्लेश होतात ते येशूने स्वतःवर अगोदरच घेतलेले आहेत. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यात झाली. 4 आणि 5 वचन. येशूने मानव जातीसाठी काय केले हे इकडे दिलेलं आहे. ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेची आहे. करंथीकरास दुसरे पत्र 5 अध्याय 19 वचन म्हणते, म्हणजे जगांतील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. जगांतील लोकांची पातके कोणत्या विशिष्ट धर्मीयांची किंवा जातीची नाही, संपूर्ण मानव जातीची पापे त्याने स्वतःवर घेतली, कोणावर मोजली नाही. आणि म्हणूनच काल्वरीवर आम्हा सर्व मनुष्यांच्या पापांसाठी त्याला दंडित ठरविण्यात आले होते. म्हणून क्लेशदायक असे ते मरण कल्वरीवरचे होते. देवाला आमची शिक्षा सहन करावी लागली. हे आमचे किती सौभाग्य आहे. हे देवाने आमच्यावरील प्रेमा खातीर केले.
आम्हाला पापांतून मुक्ती देण्यासाठी. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 5 अध्याय 21 वचन म्हणते, ज्याला पाप ठाऊक नव्हते, अर्थात येशू ख्रिस्त, कारण तो पापात जन्मला नव्हता जशी अखिल मानवजात जन्मलेली आहे. अर्थात येशू ख्रिस्त पापरहित होता, पापरहित जन्मला आणि पापरहित मरण पावला. म्हणून वचन म्हणते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले. येशू ख्रिस्त पापी नाही झाला, पाप बनला. अर्थात आमच्या संपूर्ण मानवजातीचे पाप त्याने स्वतःवर घेतले आणि पापाला दंडित ठरविण्यासाठी आपल्या स्व शरीरावर त्याने पापाचा दंड घेतला, यासाठी की आपण त्याच्या ठाई, येशू ख्रिस्ताच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. देवाचे नीतिमत्व म्हणजे देवाने आम्हाला पापी म्हणून गुन्हेगार न ठरविता आम्हाला न्यायी ठरविले. देव जो अति पवित्र, पापरहित, नीतिसंपन्न, त्या देवाचे असणारे नीतिमत्व, 100% नीतिमत्व त्याने आम्हाला प्रदान केले. रोमकरसपत्र याचा 5 अध्याय याचं वचन 8 पासून मी वाचत आहे. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो, अर्थात देवाने मानवजातीवर प्रेम केलं, सर्व मानवांवर, कारण तो त्याचा निर्माण करता आहे. आपण पापी असतानाच, आम्ही संपूर्ण मानवजात पापी असताना ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, संपूर्ण जगांतील मानव जातीसाठी. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना नीतिमान ठरविण्यात आलेले आहे. आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. अर्थात येशू ख्रिस्तावर विश्वास केल्या कारणाने देवाच्या क्रोधांतून आम्ही वाचले जातो, कारण पापच पुसले जाते, पाप राहत नाही. त्यामुळे देवाचा क्रोध मनुष्यावरून हटून जातो. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. अर्थात देवाबरोबर, देव जो आत्मा, त्याच्याबरोबर आमचा समेट करण्यासाठी एक मध्यस्थ मनुष्याची गरज होती आणि देव स्वतःच मनुष्य बनला. कारण देवाला कोणी विश्वासयुक्त, परिपूर्ण असा व्यक्ती आढळला नाही. म्हणून देवानेच आपल्या स्वतःला मानव रूपात प्रकट करून आम्हा मनुष्यांचे, जे आम्ही पापी मनुष्य, जे देवाचे शत्रू बनलो होतो, ते आमचा समेट ख्रिस्त येशूच्या द्वारे देव पित्याबरोबर केला. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत, यासाठी की आम्ही तारले जावे, आम्हाला तारण मिळावे, साल्वेशन मिळावे, आम्हाला मोक्ष प्राप्ती व्हावी, मुक्ती मिळावी. इफिसकरस पत्राचा 1 अध्याय आणि याचं वचन 7 म्हणते, त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती. जेव्हा येशूने रक्त अर्पण केलं काल्वरीवर, तेव्हा त्याने आमच्यासाठी खंडणी दिली, म्हणजे आमच्यासाठी पेमेंट हे त्या ठिकाणी दिलं. म्हणजे आपल्याला अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. त्याने मुक्ती मिळविली आणि त्या मुक्तीमध्ये आमच्या अपराधांची क्षमा होती. या जगात मानव जातीत एकही मानव अस्तित्वात नाही. एकटा प्रभू येशू ख्रिस्ताने पाप क्षमा मिळण्याचा अद्भुत मार्ग बनविला. त्याने काल्वरीवर अखेल मानव जातीच्या पापांसाठी प्रायश्चित्त करून आपले रक्त अर्पण केले, यासाठी की आम्हा प्रत्येकांना अपराधांची क्षमा मिळावी. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आम्हाला मरणाचा अधिकारी दुष्ट सैतान याच्या सत्तेतून सोडविण्यासाठी आणि आम्हाला मृत्यूच्या भयांतून सोडविण्यासाठी मानव रूपात आला. इब्री लोकासपत्र 2 14 आणि 15 वचन म्हणते, ज्या अर्थी मुले एकाच रक्त मासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त मासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. हालेलुया. प्रभू येशूने हे कार्य केले. कलेसिकरस पत्र 1 अध्याय 13 वचन म्हणते, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. आम्ही या जगात अंधार म्हणून जन्मलो. अंधार म्हणजे सैतानाचं राज्य, पापामध्ये जन्मलो होतो. परंतु आम्हाला त्याने त्या अंधाराच्या सत्तेतून मुक्त केले, गुलामगिरीतनं सोडविले आणि पुत्राच्या राज्यात आम्हाला आणून दाखल केले. हे अद्भुत कार्य येशू ख्रिस्ताने केलेले आहे. या जगात कोणीही करू शकत नाही.
प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा मनुष्यांवर आलेले शाप स्वतःवर घेतले आणि म्हणून वचन म्हणते, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला, ध्यानात घ्या, आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. बघा, येशू ख्रिस्ताने आमचा शाप स्वतःवर घेतला. कोणीही या जगातील व्यक्ती कोणाही इतर व्यक्तींचा शाप स्वतःवर घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, हे येशू ख्रिस्तानेच केले, म्हणूनच तो वेगळा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काल्वरीवर सैतानाचे डोके फोडले, नांगी तोडली आणि संपूर्ण अंधकाराची जी सत्ता आहे, सैतानी सत्ता, त्यांना नाडलं आणि त्याचे उघड प्रदर्शन केले आणि वधस्तंभावर जयोत्सव केला, असे वचन कलेसेकरास पत्र 2 अध्याय याच्या 15 वचनामध्ये आम्हाला आढळते. सैतानाचे डोके त्याने फोडले, नांगी त्याने मरणाची तोडून टाकली. प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला काल्वरीवर आपला प्राण बलिदान केला, आपले पवित्र रक्त अखिल मानवजातीसाठी सांडले, अर्थात पहिला मानव जो देवाने निर्माण केला होता पापात पडलेला, तिथपासून एक शेवटचा मानव या जगात निर्माण होईल, जन्माला येईल. त्या व्यक्तीपर्यंत जेवढे काही व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताने भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळांतील सर्वांसाठी आपले रक्त सांडले. म्हणून पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 18 वचन म्हणते, कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगांतील आत्म्यांना घोषणा केली, अर्थात आत्म्याच्या जगामध्ये ख्रिस्त येशू गेला आणि त्या ठिकाणी ते आत्मे सैतानाच्या तुरुंगामध्ये होते. प्रभू येशू ख्रिस्ताने काल्वरीवर ज्या वेळेला तो मरण पावला, त्या वेळेला तो अधोलोकी गेला. अधोलोकीही त्याने विजय प्राप्त केला. अधोलोकाच्या आणि मरणाच्या किल्ल्या ज्या सैतानाच्या हाती होत्या, त्यावर त्याने विजय मिळवून त्या आपल्या हाती त्याने घेतल्या. जे जीवात्मे त्या ठिकाणी कैदेमध्ये होते त्यांनाही मुक्त केले आणि ते येशू बरोबर उठले. त्या जीवात्म्यांना येशू ख्रिस्ताने एका वेगळ्या अयमामध्ये, जेथे सुखलोक ज्याला म्हणतात, त्या अयमामध्ये नेले. हे कार्य कोणीही करू शकत नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त हा 3ऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे, जो मरण पावला होता, पण 3ऱ्या दिवशी तो उठला आणि त्याने कबरेचं बंधन तोडले आणि मृत्यूवर विजय मिळविला. असा मानव जातीमध्ये आजपर्यंत कोणी जन्मालाच आला नव्हता, जो मरणावर विजय प्राप्त करून उठेल आणि पुन्हा कधीही मरण पावणार नाही. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 15 अध्याय आणि याचं वचन मी वाचत आहे, 25 वचन. अरे मरणा तुझा विजय कुठे? अरे मरणा तुझी नांगी कुठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपणाला जय देतो त्याची स्तुती असो. येशू ख्रिस्ताने मानव जातीसाठी अमरत्व आणलं, मृत्यूच्या बंधनांतून मुक्त करण्याचा अद्भुत मार्ग केला. म्हणूनच येशू ख्रिस्ताने म्हटले, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रकटीकरण 1 अध्यायाच्या 18व्या वचनात म्हणतो, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 8वं वचन म्हणते, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले. लक्षात घ्या, आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. अर्थात या पृथ्वीवर एकच नाव देण्यात आलेलं आहे जे सर्वोच्च आहे मानव जातीमध्ये. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली येशू ख्रिस्ताचं नाव केवळ या पृथ्वीवर नाही, पृथ्वीवर, पृथ्वी खाली म्हणजे नरकात, अधोलोकात आणि स्वर्गात प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. अर्थात आज या जगामध्ये
अनेक लोक येशू ख्रिस्ताला मानत नाहीत. त्यांच्या न मानण्याने काही फरक पडत नाही. प्रत्येक जिभा येशू ख्रिस्ताला कबूल करणार आहे असं देवाचं वचन शिकवित आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला मृत्यूवर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, तेव्हा स्वर्गांतून देवाकडून त्याला प्रभू आणि ख्रिस्त हे नाव देण्यात आले. प्रेषित 2:36 मध्ये याविषयी आम्ही पाहतो. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव हे या संपूर्ण मानव जातीत उद्धारासाठी देण्यात आले. म्हणून वचन म्हणते प्रेषित 4:12 मध्ये, तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. म्हणजे संपूर्ण मानव जातीला जर मोक्ष प्राप्ती हवी असेल, तारण प्राप्ती हवी असेल, मुक्ती हवी असेल, तर एकच नाव आकाशाखाली देण्यात आलेलं आहे असे पवित्र शास्त्रात स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. राजवैभवाच्या उजवीकडे प्रभू येशू ख्रिस्त बसलेला आहे आणि तो काय करीत आहे तर आपल्या लोकांसाठी मध्यस्थी करीत आहे. सैतान रात्रंदिवस देवाच्या लोकांच्या पापामुळे त्यांच्यावर दोषारोप करीत असतो. परंतु देव जो अखिल विश्वाचा न्यायाधीश, त्याने आमच्यासाठी येशू ख्रिस्ताला वकील म्हणून ठेवलेले आहे, जो आमच्यासाठी वकिली करीतो. आणि येशू ख्रिस्ताची वकिली आमच्यासाठी चालू आहे. देव आणि मानव यांच्यामध्ये येशू ख्रिस्त हा एकमेवच मध्यस्थ आहे, दुसरं कोणीही व्यक्ती नाही. प्रकटीकरणाचं पुस्तक याच्या 5व्या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत की राजासनावर कोणी एक बसलेला आहे आणि त्याच्या उजव्या हातात पाटपोट लिहिलेली 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली. आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ते उघडावयास कोणी योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नको, पहा यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळविला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. हा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. प्रियजन हो, आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की 7 शिक्क्यांनी बंद केलेली ही गुंडाळीचे पुस्तक होते आणि अखिल मानव जाती जी पापात जन्मली होती तिची मुक्ती आणि पृथ्वीवरील मनुष्य जातीचं मालकी हक्क याचे दस्तऐवज देवाकडे परत गेले होते. मनुष्याच्या पापानंतर देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपात बनविले होते आणि या पृथ्वीवर त्याला सर्व अधिकार, सत्ता दिली होती. ती सर्व सत्ता पाप आल्यानंतर निघून गेली. हे हरवलेले सर्व अधिकार, सत्ता आणि वतन हे पुन्हा प्रस्थापित करून मनुष्याला परत देण्याचे काम प्रभू येशूने केले, दुसरा आदम बनून. म्हणून हे पुस्तक फार महत्वाचे, अतिशय महत्वाचे पुस्तक होते, कारण यामध्ये मानव मुक्तीची किंमत अदा करून स्वर्गीय स्थानात असणारी ही गुंडाळी उघडण्यासाठी आणि सैतान जो जगाचा अधिपती त्याच्या हातून पृथ्वीचा ताबा आणि मालकी हक्क काढून देवपुत्रांना द्यावा हे कार्य येशू ख्रिस्ताने केले. हा मुक्तीचा मार्ग मुक्तीदाता येशू ख्रिस्ताशिवाय कोणीही करू शकत नव्हता. म्हणूनच आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव या विश्वात होता. पृथ्वीवर, पृथ्वी खाली आणि स्वर्गातही कोणी लायक नव्हता. म्हणूनच माझा प्रभू येशू ख्रिस्त हा महान आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 14:2 आणि 3 मध्ये म्हटले, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यास जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. अर्थात येशू ख्रिस्त आज जागा तयार करावयास गेलेला आहे आणि ती जागा तयार झाली तर त्याने अभिवचन दिलेले आहे की तो पुन्हा येणार आहे. येशू ख्रिस्ताचे पहिले येणे या जगात मानव जातीसाठी मुक्ती प्राप्त करावी म्हणून तो आला होता. पण येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं हे या जगात जी त्याची कलिसिया आहे, जी येशू ख्रिस्तावर विश्वास करीते
आणि त्याचा स्वीकार करीते, त्याचे वचन मानते, जी शुद्ध करण्यात आलेली आहे, पवित्र ठरलेली आहे, तिला घेऊन जाण्यासाठी तो येत आहे. म्हणून फिलिप्पियकरास पत्र याचा 3 अध्याय आणि याचं 20 वचन म्हणते, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. येशू ख्रिस्त तिकडून येणार आहे आणि आज आम्ही त्याची वाट पाहत आहोत. येशू ख्रिस्ताचं 3रं येणंही या जगात होणार आहे. यावरील पापाचं वातावरण संपूर्ण नष्ट केलं जाईल आणि नीतिमत्वाने युक्त अशी एक नवीन सृष्टी याच पृथ्वीवर निर्माण केली जाईल येशू ख्रिस्ताच्या द्वारे. येशू ख्रिस्त हाच केवळ एकमेव राजांचा राजा या पृथ्वीवर असेल आणि जे त्याच्यावर विश्वास करतात ते त्याच्याबरोबर राज्य करतील. प्रभू येशू ख्रिस्ताला पुष्कळ शीर्षकामध्ये ओळखण्यात येते. प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा, मुक्तिदाता, जीवनाची रोटी, प्रभू, निर्माण करता, जिवंत देवाचा पुत्र, एकुलता एक पुत्र, परमप्रिय पुत्र, राजांचा राजा, विश्वसनीय व खरा साक्षी, मंडळीचं मस्तक, सर्व समर्थ, अल्फा व ओमेगा, सुरुवात व शेवट, पहिला व शेवटला, गुरु, यहुदांचा राजा, प्रमुख याजक, महायाजक ही नावे देण्यात आलेली आहेत. संदेष्टा, शिक्षक, इमॅन्युएल, वकील, मध्यस्थ, न्यायाधीश, कोनशिला, विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा, देवाचा कोकरा, उत्तम मेंढपाळ, आमच्या जीवाचा मेंढपाळ, देवाचा शब्द, जीवनाचा झरा ही नावे देण्यात आलेली आहेत. खडक, मसीहा, खरा द्राक्षवेल, फाटा, वर म्हणजे वल्लभ, शिलो, यहुदा वंशाचा सिंह, पहाटेचा उगवता तारा, अदृश्य देवाचे प्रतिरूप, मनुष्यांचा पुत्र, दाविदाचा पुत्र, देवाचा पुत्र, मार्ग, सत्य व जीवन, इस्रायलचा राजा, पुनरुत्थान व जीवन, ख्रिस्त, देवाच्या सृष्टीचे आदिकरण आणि मी आहे, तो आहे ही नावे देण्यात आलेली आहेत. ही सर्व शीर्षक आम्हाला येशू ख्रिस्ताला दिलेली आढळतात. अर्थात या सर्व शीर्षकावरून आम्हाला येशूची ओळख होते की येशू हा सामान्य मनुष्य नव्हता, परिपूर्ण मनुष्य, मानव देहामध्ये आणि आत्म्यामध्ये देव असा तो होता. कलैसेकरास पत्र याचा 2 अध्याय 9 वचन म्हणते, कारण ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. अद्भुत हे वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सत्याच्या शिकवणुकीने संपूर्ण जग बदलून टाकलेले आहे. त्या देवाची इच्छा ही आहे की आम्ही त्याला ओळखावे व त्याच्याशी आमचे व्यक्तिगत नातेसंबंध निर्माण व्हावेत व त्याच्यावर आम्ही सर्वाधिक प्रेम करावे. या सर्व गोष्टींतून त्याने हे दाखवून दिले की तो कोणी सामान्य मनुष्य नव्हता, तर प्रत्यक्ष देव मानव शरीरात आला होता. हे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे वेगळेपण. हे तुम्ही आणि आम्ही ओळखले पाहिजे, म्हणजे या निराश आणि अंधकारमय जगात आम्ही ख्रिस्ताचा प्रकाश, प्रकाशमान होऊन या जगाला आम्ही द्यावा की येशू ख्रिस्त हाच एकमेव तारणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त हाच संपूर्ण विश्वाचा मालक, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचाही देव आहे आणि म्हणून आम्ही त्याला नमन करावे, त्याची स्तुती आराधना करावी, कारण त्याने आमच्यावर दयाने उपकार केले आहेत. त्याला गौरव आणि महिमा युगानुयुग असो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक यू अँड गॉड ब्लेस यू.